नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर सध्या जे निकष ठरवण्यात आलेले आहेत कागदपत्र पडताळणी जी होणार आहे आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार आहे, तर या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी महत्त्वाची घोषणा केली। चला तर पाहूया ते काय म्हणाले ते। आता जानेवारीपासून बाकीच्याही रकमा ह्या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथराव शिंदे सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली कारण समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे। काहीतरी या योजना बंदच करणार, त्याच्यात काहीतरी आता वेगळंच करणार। मी माझ्या मायबाऊलींना सांगतो ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता। आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील म्हणजे 4 चाकी वाहन, त्यांना तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता। माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणीला जाती, जी मोलमजुरी करते, जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाडं पोचणं करतात, गुरं मांडणी करतात। काही जण माझ्या महिला एका दिवशी 4 घरांचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं, भाजी दोन करणं, डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात। अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाहीये, अशांच्या करता ही योजना आणली। मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार। तर अशा प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना पुढेही चालू राहणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देखील सांगितले की सध्या लाडकी बहीण योजना या संदर्भात अनेक चुकीच्या ज्या अफवा आहेत त्या विरोधकांमार्फत पसरवल्या जात आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या बहिणींची सध्या कागदपत्र पडताळणी तपासणी होणार आहे। परंतु त्याच्यामध्ये त्यांनी असं देखील सांगितलं की काही देखील जे विरोधक आहेत तर ही योजना बंद पडणार आहे आणि असे अनेक विरोधकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे। परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले आहे की ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील गरिबांसाठीची आहे। ज्या महिला दिवस रात्र कष्ट करतात, त्यांचे उत्पन्न म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे, ज्या महिला इतर ठिकाणी जी भांडीगुंडीची कामं करतात, तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही योजना राबवण्यात येत आहे। त्यामुळे लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कागदपत्र पडताळणी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत। एकूण 5 निकष आहेत। एक पहिला निकष म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर दुसरं निकष म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, तिसरा निकष म्हणजे ज्यांनी दुबार नोंदणी केलेली आहे, चौथा निकष असणार आहे स्थलांतरित महिला आणि 5वा निकष असणार आहे एक स्पेशल आधारची ई-KYC केली जाणार आहे। तर या निकषांचं उल्लंघन करणाऱ्या महिला ज्या ठिकाणाहून कंप्लेंट प्राप्त झालेली आहे अशाच ठिकाणच्या महिला या लाडक्या बहिणीच्या हप्त्याकरता अपात्र राहणार आहेत। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश गरीब ज्या महिला आहेत त्यांची सरसकट कागदपत्र पडताळणी होणार नाही असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या की ज्या महिला पात्र आहेत त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही आहे, त्यांचे व्हेरिफिकेशन देखील होणार नाही आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की माझी लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना असून सर्व लाडक्या बहिणींच्या हिताची योजना आहे, त्यामुळे ती बंद पडणार नाही। विरोधकांमार्फत आता सध्या हे देखील वातावरण आहे की लाडक्या बहिणीचे हप्ते सरकारला देणं कठीण होत आहे, त्यामुळे ती बंद पडणार आहे असे ते सांगत आहेत। परंतु उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं स्पष्ट वक्तव्य व्यक्त केलं। तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना उत्कंठा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। तर लक्षात घ्या की सध्या तरी मंत्रिमंडळ निर्णय झालेला नाही आहे। मंत्रिमंडळ निर्णय जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा होईल आणि सदरचा शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता वितरण होण्याची शक्यता आहे। म्हणजेच लक्षात घ्या की सर्वप्रथम मंत्रिमंडळ निर्णय होईल आणि त्यानंतरच हप्ता वितरणासंदर्भातला निर्णय घेतला जाईल। मागील सर्व महिन्यांचे हप्ते आहेत ते शेवटच्याच आठवड्यात जमा करण्यात आले आहेत, त्यामुळे लक्षात घ्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500
रुपयांचा हप्ता वर्ग केला जाणार आहे. 2100 रुपयांचा हप्ता तुर्तास तरी लाडक्या बहिणींना मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे अद्याप तारीख आलेली नाही आहे, परंतु जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, अशी माहिती वरिष्ठांकडून व्यक्त होत आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार एवढं नक्की. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिल्या जातात. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.